आपण पाहणार आहोत साधन साहित्याचा वापर करून मुलांना विरामचिन्हांची ओळख कशी करून द्यायची. नमस्ते. डोरस्टेप स्कूलच्या परिवर्तन प्रशिक्षण केंद्रामध्ये आपले स्वागत. आजच्या सत्रात आपण मुलांबरोबर विरामचिन्हांचा सराव कसा घ्यायचा, त्याचे खेळ कसे घ्यायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण साधन साहित्याचा वापर करणार आहोत. हे साधन साहित्य डोरस्टेप स्कूलच्या व्याकरणाच्या बॅगेमध्ये आहे. मग त्याचा वापर करून सराव कसा घ्यायचा हे आपण पाहूयात. सुरुवातीला पहिल्या चार्टवरती मुलांच्या माहितीसाठी व्याख्या दिलेली आहे. म्हणजेच विरामचिन्ह म्हणजे नेमकं काय ते व्याख्येतूनच मुलांना क्लिअर होणार आहे. त्याचबरोबर खाली जर आपण पाहिलं तर प्रत्येक विरामचिन्ह इथे दिलेलं आहे. त्याला काय म्हणतात त्या चिन्हाचं नाव इथे दिलेलं आहे, जसं की पूर्णविराम, पूर्णविराम. आणि मग तो कुठे वापरतात, कुठे त्याचा वापर केला जातो याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. उदाहरण म्हणून आपण एक बघूया. तर मग हा पूर्णविराम आहे तो कुठे दिला जातो, तर पूर्ण वाक्याच्या शेवटी हा पूर्णविराम दिला जातो. किंवा खाली बघूयात, विधान किंवा वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि दुसऱ्याला लिहिलेला आहे की शब्दांचे संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरांपुढे याचा वापर केला जातो. आता या बाजूला एक उदाहरण पण दिलेलं आहे की तो पूर्णविराम कुठे कुठे दिला जातो. तर पहिलं उदाहरण आहे, मी दररोज व्यायाम करतो. करतो झाल्यानंतर शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. तसेच आणखीनही काही वाक्य दिलेली आहेत. म्हणजेच हे जर मुलांनी वाचलं तर नेमका पूर्णविराम कुठे दिला जातो किंवा कधी दिला जातो तर हे वाचून मुलांच्या एकदम छान लक्षात राहतं. आणखी एक आपण उदाहरण बघूयात. इथे आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह, त्याचा चिन्हाचं नाव काय आहे, प्रश्नचिन्ह. ते चिन्ह दिसतं कसं ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे. आणि मग हे कधी दिलं जातं तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी हे दिलं जातं. आणि मग मगाशी म्हटल्याप्रमाणे इकडे त्याची दोन उदाहरणं दिलेली आहेत की तू सहलीला येणार का. जेव्हा आपण एखाद्याला प्रश्न विचारतो तेव्हा तिथे हे प्रश्नचिन्ह दिलं जातं. खाली सुद्धा एक वाक्य दिलेलं आहे बघा, तू केव्हा आलास. तर हे प्रश्नचिन्ह कधी दिलं जातं तर हे वाचूनच मुलांच्या लक्षात येणार आहे की हे प्रश्नचिन्ह कधी दिलं जातं. अशाच प्रकारे सगळ्या स्वरचिन्ह, सगळ्या विरामचिन्हांचे इथं त्याला काय म्हणतात आणि मग ते कुठे वापरलं जातं आणि त्याचे वाक्य दिलेली आहेत. याच्याच मागच्या बाजूला सुद्धा इतर राहिलेली सगळी विरामचिन्ह म्हणजे अवतरण चिन्ह, अपूर्ण विराम, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, ती चिन्ह दिसतात कशी, त्याला काय म्हणतात आणि केव्हा ते वापरलं जातं, म्हणजे जेव्हा आपण वाक्यामध्ये वापर करतो तेव्हा कधी वापरलं जातं आणि त्याच्या वाक्य उदाहरण म्हणून वाक्य दिलेली आहेत. तर जेव्हा आपण मुलांना अशी वाक्य लिहायला सांगतो तर याचा उपयोग मुलं करून वाक्य पूर्ण करताना मग मी आता इथे काय द्यायला पाहिजे, मी स्वल्पविराम द्यायला पाहिजे का पूर्णविराम द्यायला पाहिजे, तर याचा वापर करून मुलांना वाक्य खूप छानपणे तयार करता येतात. आता दुसऱ्या चार्टमध्ये आपण जर बघितलं तर इथे चिन्ह दिलेली आहेत. जी आपण मगाशी चिन्ह बघितली ती चिन्हे इकडे दिलेली आहेत. मग आता इथे मुलांचा अभ्यास झाला आहे तर मग आता इथे ह्या चिन्हाला काय म्हणतात किंवा ह्या चिन्हाला काय म्हणतात तर ते मुलांनी शोधून लावायचं आहे. तर अशी उत्तरपट्ट्या आहेत आणि एक आपण लावून दाखवायचं आणि मग मुलांना त्याचा सराव द्यायचा. आता पूर्णविराम आहे तर मग तीच पट्टी शोधून मुलं इथे लावणार. हा काय आहे, पूर्णविराम आहे. अशा प्रकारे मुलं लावण्याचा प्रयत्न करतात. समजा एखाद्या मुलाला आलं नाही तर ह्या चार्टवरती बघून मुलं शोधून लावतात की हे चिन्ह कुठे आहे ते मला शोधायचंय, कुठे सापडेल मला. शोधलं, अर्धविराम, म्हणजेच हे काय आहे, अर्धविराम. अशा प्रकारे मुलं स्वतःच सराव करतात आणि मग वाक्य वाचताना त्यात चिन्हांचा वापर करून वाचलं जातं. अशा प्रकारे ह्या उत्तरपट्ट्या इथे लावून मुलांचा खूप जास्तीत जास्त सराव होतो. आता ह्याच्याच मागच्या बाजूला वेगळी कृती आहे. इथे चिन्हाचं नाव दिलेलं आहे आणि इकडे काय वापरायचं, इकडे कोणतं चिन्ह येईल त्याचा सराव मुलांना द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला वेगळ्या पट्ट्या आहेत त्याचा वापर करून सराव द्यायचा आहे.
मग आता इथं अर्धविराम आहे, मग तो कुठं आणि कधी दिला जातो अर्धविराम? तर दोन छोटी वाक्ये जोडताना, दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना तेव्हा त्याचा वापर केला जातो. आता इथे काय आहे? प्रश्नचिन्ह. मग कधी देतो आपण प्रश्नचिन्ह? कधी लावतो? तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. अशा प्रकारे मुलं स्वतःच खूप वेगवेगळ्या प्रकारे सराव करतात. समजा इकडचं मुलांना लावता नाही आलं किंवा ह्याच्यातलं कोणतं लावू हे नाही समजलं, तर मुलं याच्यामध्ये बघून शोधून त्याचा सराव करतात की इथे काय लिहिलं आहे आणि इथं कोणतं चिन्ह येणार आहे किंवा मी कधी वापरणार आहे. तर याचा सराव मुलं ह्या चार्टमध्ये बघून ते चिन्ह त्या ठिकाणी लावून चार्ट पूर्ण करतात. ही ॲक्टिव्हिटी एका मुलाला पण देऊ शकतो किंवा 2-3 मुलांना एकत्र बसून सुद्धा करायला देऊ शकतो. मुलं एकमेकांच्या मदतीने, समजा एखाद्या मुलाला नाही आलं तर दुसरा मुलगा मदत करतो आणि एकमेकांच्या मदतीने पूर्ण चार्ट पूर्ण करतात आणि मग एकमेकांच्या मदतीने मुलांचा सराव होतो आणि जो मुलगा सांगतो त्याचं पुन्हा दृढीकरण होतं. अशा प्रकारे विरामचिन्ह हा अवघड वाटणारा विषय जर आपण खेळातून मुलांबरोबर घेतला किंवा त्यांना कृती करायला दिल्या, तर जेव्हा आपण कृती करतो तेव्हा ते आपलं कायमस्वरूपी लक्षात राहतं. आणि मुलांना कृती करायला खूप आवडतं. काहीतरी हाताळायला दिलं की मुलांचं खेळातूनच खूप छान प्रकारे शिकणं होतं. तर ह्या साधनातून मुलांचा विरामचिन्हांचा खूप वेगवेगळ्या प्रकारे सराव होणार आहे. तर दुसरा खेळ आपण असा घेऊ शकतो की तोंडी एखादं चिन्ह सांगायचं किंवा फळ्यावरती एखादं चिन्ह काढायचं. तर समजा आता प्रश्नचिन्ह, मग फळ्यावरती काढायचं आणि मग हे कुठे वापरतात सांगा बरं. मग प्रत्येकाला विचारायचं की हे कुठे वापरलं जातं. मग मुलं सांगतील की प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी, कारण इथे पण सराव झालाय, इथे पण सराव झालाय. तर मुलांच्या लक्षात येतं की मी एखादं वाक्य लिहितोय तर मला आता इथे काय द्यायला पाहिजे. किंवा आपण लावताना किंवा सराव करताना काय केलेलं आहे, जेव्हा 2-3 वाक्य म्हणजे जसं की राजू विजू शाळेला गेले, तर राजू आणि विजूच्या मध्ये कोणतं चिन्ह यायला पाहिजे, तर स्वल्पविराम यायला पाहिजे. तर अशा प्रकारे मुलं या 2च चार्टचा वापर करून खूप सारं वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा सराव होतो आणि विरामचिन्ह मुलांची पक्की व्हायला मदत होते. तर आजच्या सत्रात आपण विरामचिन्ह कशी मुलांना शिकवायची आणि कसा सराव द्यायचा ह्याच्याबद्दल माहिती पाहिलीत. धन्यवाद.